पहिलीपासून हिंदी भाषेसंदर्भातला काढण्यात आलेला जी.आर. राज्य शासनानं रद्द केला। हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विषय असल्याचं ठाकरे बंधूंनी सांगितलं। त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। कुणाच्याही दबावाखाली न येता योग्य तोच निर्णय घेतलाय। ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा काही जी.आर. आम्ही काढलेला नाही। त्यांनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं, भाजपला काही फरक पडणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले। उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता, जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात, त्यांचा उपनेता हा होता, ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की 1ली ते 12वी हिंदी सक्तीची करा, आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं। तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे। आम्ही निर्णय केलाय, आता कमिटी तयार केलेली आहे, समिती ठरवेल। आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही, आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल, कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही। समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित द्यायचं आहे, तर मी काय असा जी.आर. काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये असा ते जी.आर. काही मी काढलेला नाही। मला अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।